दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर आता कोकणामध्ये देखील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे। किनारपट्टी भागामध्ये गस्त वाढवण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 48 लँडिंग पॉइंट्स आहेत आणि त्यामुळे या लँडिंग पॉइंटसह प्रमुख ठिकाणी पोलिसांची गस्त आणि डॉग स्क्वॉडसह बॉम्ब शोधक पथक देखील तैनात करण्यात आलेले आहे। तर रत्नागिरीमध्ये देखील विशेष काळजी घेतली जाते। लँडिंग पॉइंट्सवरील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। ठिकठिकाणी पोलिसांची गस्त आणि श्वान पथकही तैनात करण्यात आले। तर लँडिंग पॉइंट्सवर पोलिसांची आता नजर आहे आणि या ठिकाणी श्वान पथक देखील दाखल झालेलं आहे। पोलिसांकडून विविध भागांची तपासणी केली जाते। दिल्लीमधील स्फोटानंतर आता राज्यामध्ये देखील काळजी घेतली जाते। विविध ठिकाणी ज्या ठिकाणी पर्यटकांची जास्त मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असते अशा ठिकाणी आता विशेष व्यवस्था केली जाते, सुविधा केली जाते, सुरक्षा वाढ करण्यात आलेली आहे, तपासणी देखील केली जाते। तर ठीक तर या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। दिल्लीमध्ये स्फोटानंतर आता कोकण किनारपट्टी भागामध्ये देखील अलर्ट मोडवर झालेलं पाहायला मिळतात आणि आपण जर आहोत ते रत्नागिरीच्या मिरकरवाडा परिसरामध्ये जर बघायला गेलो या ठिकाणी बॉम्ब शोधक पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि किनारपट्टी भागामध्ये असणारे जे काही लँडिंग पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी सध्या चेकिंगची प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आली आहे। आपल्यासोबत रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पीआय आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। सर, नेमकी आताची परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीचं चेकिंग सध्या आपल्याकडनं सुरू आहे? सध्या रत्नागिरी जिल्ह्यातच जो विशेष करून सागरी किनारपट्टीला अतिदक्षतेचा इशारा दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेला आहे। त्या अनुषंगानं जशी घटना समजलेली आहे त्या अनुषंगानंच काल रात्रीपासून विविध ठिकाणी नाकाबंदी, जे जिल्ह्यातील संवेदनशील लँडिंग पॉइंट आहेत त्यांच्यावरती पोलीस गस्त तसेच पेट्रोलिंग वाढवलेली आहे। तसेच आज सकाळपासून महत्वाचे जे शहराचे जे एंट्री पॉइंट्स आहेत, उदाहरणार्थ भाटे ब्रिज, भाटे पूल, या ठिकाणी पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते। तसेच वाहतुकीच्या दृष्टीने तो अत्यंत संवेदनशील असा मार्ग आहे, त्याचंही घातपात विरोधी तपासणी करून अँटी सबोटेज चेकिंग खास पथकाकडून तसेच प्रशिक्षित श्वानामार्फत करून घेत आहोत। तसंच जिल्ह्यातील मिरकरवाडा हे अत्यंत महत्वाचं आणि संवेदनशील असं मोठं बंदर आहे, जे आर्थिक केंद्र जिल्ह्याचं ते आहे। भरपूर प्रमाणात इथं मोठ्या बोटी, परदेशी खलाशी, इतर नागरिकांची आवाजाही आहे। तर मासेमारीचा हंगाम चालू असल्याने जास्त असते, त्या अनुषंगानं वल्नरेबल स्पॉट म्हणून मिरकरवाडा बंदराचंही आपण घातपात विरोधी तपासणी आज रोजी करून घेत आहोत। या ठिकाणी जर बघायला गेलो तर पोलीस यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर आलेली पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणात सध्या तपासणी जी आहे ती केली जाते। कोणत्याही प्रकारची दुर्घटना किंवा कुठल्याही प्रकारचं जर विशेष असं जर काही संशयास्पद गोष्टी आढळल्या तर त्यांची देखील तपासणी करण्याची काम जे आहे ते रत्नागिरी पोलिसांकडून करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय दातेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी।